हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये आणखीन एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, तुमचा मॅनेजमेंट अकाउंटिंग याचा पेपर पूर्ण झालेला आहे. आता तुमचं फोकस बाकी 4 पेपरवरती ठेवायचं आहे. ऑडिट, GST, बँकिंग अँड फायनान्स आणि ॲडव्हान्स अकाउंट. तर याच्याकडे फोकस करा. तर त्याच्या दृष्टिकोनातून आणखीन आपण महत्त्वाचे क्वेश्चन घेणार आहोत, ॲडव्हान्सचे, ऑडिटचे, बँकिंगचे. ठीक आहे. त्यासाठी ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ऑडिट यामधील प्रकरण 2 इंटरनल ऑडिट म्हणजेच अंतर्गत लेखापरीक्षण. तर यामधील जो काही डिफरन्स आहे, तर तो डिफरन्स कम्प्लिटली तुम्हाला शेवटच्या 10 मार्क्सच्या नोट्सला किंवा तिथे तर 5 मार्कला किंवा 15 मार्क्सला हा क्वेश्चन फिक्स येतोच. त्याच्यासाठी हा क्वेश्चन अजिबात मिस करायचा नाही. तर जे विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत तर त्यांच्यासाठी डिफरन्स बिटवीन आहे, आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहेत तर त्याच्या नोट्स जेवढ्या माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्या मी टेलिग्रामवरती अपलोड केलेल्या आहेत. जर सापडल्या नसतील तर तशी तुम्ही मला कमेंट करा, त्यातून तुम्हाला नोट्स भेटून जातील. तर बघा, अंतर्गत लेखापरीक्षण. तर अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये अगोदर तुम्हाला मीनिंग लक्षात घ्यायचं आहे. डिफरन्स लिहित असताना तुम्हाला मीनिंग तर येणारच आहे, कशा प्रकारे लिहायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याआधी अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय? तर बघा, अंतर्गत अंकेक्षणाची प्रस्तावना, जे काही तुमचे 20 मार्क 15 मार्कसाठी प्रश्न असतात, जे की डिफरन्स सोडून बाकीचे ऑदर जे असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. अगोदर तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे. जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याचा तुम्हाला अर्थ किंवा व्याख्या असेल तर व्याख्या लिहायची आहे. ठीक आहे. व्याख्या झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे काय टाईप्स वगैरे विचारले असतील तर त्याचे टाईप्स लिहायचे आहेत. टाईप्स लिहिल्यानंतर एक एक पॉईंटचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे, आणि शेवटी काय करायचं, एक सारांश म्हणून एक 4-5 ओळी, म्हणजेच एवढ्या 5-6 ओळीमधील सारांश म्हणून नाव टाकायचं आणि लिहायचं, जेणेकरून तुमचं तेवढंच एक पेज वाढणार आहे. एक पूर्ण पेज भरून सारांश हा नसतो, फक्त अर्धा पेज तुम्ही लिहू शकता, त्यालाच आपण सारांश म्हणत असतो. जे काही तुम्ही लिहिलं आहे तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते सारांशमध्ये येणे गरजेचे आहेत. ठीक आहे. तर बघा, अंतर्गत अंकेक्षण म्हणजे संस्थेची अंतर्गत नियंत्रण, तिच्या पद्धती, प्रक्रिया आणि मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र सेवेचा संदर्भ देते. अंतर्गत अंकेक्षण संस्थेला लागू असणाऱ्या विविध कायद्याचे पालन करण्यास मदत करते. अंतर्गत लेखापरीक्षण हा एक विभाग किंवा कंपनीमधील लोकांची संस्था आहे, ज्याला प्रणाली, व्यवसाय संस्था किंवा स्वतंत्र पुनरावलोकन करण्याचे काम दिले जाते. अंतर्गत लेखापरीक्षण हे तपासते की कंपनी त्याच्या नियमांचे पालन करताना अंतर्गत कार्यक्षमता किती चांगल्या प्रकारे राखते आणि लेखा प्रक्रिया व्यवस्थापित करते. तर तुम्हाला आपण 5व्या सेमिस्टरपासून अभ्यासत आलेलो आहोत अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय, बहिर्गत अंकेक्षण म्हणजे काय. तर आत्तापर्यंत तुम्हाला समजूनच आलं असेल. अंतर्गत अंकेक्षकाचं काम काय असतं, की जे आतील कर्मचारी आहेत ते कर्मचारी कशा प्रकारे काम करत आहेत. अंतर्गत अंकेक्षण केल्यामुळे आपल्याला आपल्या कंपनीमध्ये किती धोका आहे, किती प्रॉफिट आहे, कोणता व्यक्ती कसे काम करत आहे, तर याचे सर्व नियोजन आणि नियंत्रण हे अंतर्गत अंकेक्षणामुळे राहते. तर बघा, याची संकल्पना आहे. अंतर्गत लेखापरीक्षण हे विशेष नियुक्त कर्मचाऱ्यांनी व्यवसायित केलेल्या नोंदणीचे पुनरावलोकन आहे. अंतर्गत लेखापरीक्षकाचे काम कमी अधिक प्रमाणात बाह्य लेखापरीक्षेसारखेच असते. संस्थेचे कर्मचारी या नात्याने हे पाहावे लागेल की संस्थेमध्ये कुठेही अकार्यक्षमता राहणार नाही. बघा, जर अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती केली असेल तर अंतर्गत अंकेक्षण हा तो व्यक्ती त्या कंपनीतच असतो, परंतु त्याला असे अकार्यक्षमता राहता येणार नाही. कारण जे बघा, संस्थेमध्ये त्या जरी संस्थेमधला असला आणि तो जर म्हणत असला की हां आपलाच व्यवसाय आहे, हां आपण हे एखादी चूक झाली तर ती काही मान्य करू किंवा वगळून टाकू, तर अशा प्रकारे ती चूक मानली जाणार नाही. अंतर्गत अंकेक्षकाला हे संस्थेचे कर्मचारी या नात्याने त्यांना हे पाहावे लागेल की संस्थेचा कुठेही अकार्यक्षमता राहणार नाही. ठीक आहे. तर बघा, जसं तुम्हाला थंबनेलमध्ये दिसलं आहे डिफरन्स बिटवीन,
तर ते आपण पाहणार आहोत. ते खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. कारण बघा, डिफरन्स बिटवीन हा 15 गुणासाठी प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला होता आणि त्या आधीच्या 2023चा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर त्यामध्ये सुद्धा डिफरन्स हा दिलेला होता. शेवटी 10 मार्काला जे क्वेश्चन येतात शेवटी, तर त्यामध्ये 5 मार्काला डिफरन्स बिटवीन होता. तर 15 मार्काला पण येऊ शकतो, 5 मार्काला पण येऊ शकतो. जरी 5 मार्काला आला तरी तुम्ही ॲज इट इज जर बरोबर लिहिलात तर तुम्हाला फिक्स 5 मार्क भेटून जाणार आहेत. आणि 15 मार्क्ससाठी आला तर चांगलंच आहे, 15 मार्क्स हे भेटून जातील. परंतु हे मिस करू नका, दोन्ही डिफरन्स तुम्हाला पाठ ठेवायचे आहे, ठीक आहे. त्याचबरोबर ओबडधोबड पाठ करण्यासाठी मी तुम्हाला याच्यामध्ये आणखीन जो आपला कम्प्युटरचा जो चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरमधील संगणक आणि हस्तलिखित याचा आपण डिफरन्स तो सुद्धा एक्स्ट्रा घेऊयात. मी थंबनेलवरती मेन्शन केलेलं नाही, परंतु जर तुम्हाला न विसरता म्हणजेच आपण डिफरन्स लगट घेतले म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल, ठीक आहे. तर बघा, अंतर्गत तपासणी आणि अंतर्गत अंकेक्षण यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी अर्थ घ्यायचा आहे. तुम्ही हे साईडचे पॉईंट पाठ करा मुद्द्याचे, म्हणजेच काय होईल, तुम्हाला हा मुद्दा लक्षात घेतला की हे ॲटोमॅटिक लिहिता येईल, ठीक आहे. फक्त हे व्हिडिओ ऐकून जावा किंवा वाचून जावा, व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल. हा जर तुम्ही फरकाचे मुद्दे लक्षात ठेवले तर, ठीक आहे. तर इंटरनल चेक अँड इंटरनल ऑडिट. तर फर्स्ट आहे अर्थ. तर अर्थ पहा, अंतर्गत तपासणी ही अशी व्यवस्था आहे की दुसरा व्यक्ती आपोआप पहिल्या व्यक्तीचे काम तपासतो. अंतर्गत तपासणीमध्ये काय असतं, तर जी अशी संस्था व्यवसाय आहे की दुसरा व्यक्ती आपोआप त्या पहिल्या व्यक्तीचे काम तपासतो. अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय, तर अंतर्गत अंकेक्षणाचा अर्थ पहा. अंतर्गत अंकेक्षण हे कंपनीच्या कामकाजाचे स्वतंत्र मूल्यांकन आहे. अंतर्गत अंकेक्षण हे कंपनीच्या स्वतंत्र कामकाजाचे मूल्यांकन आहे. त्यानंतर दुसरा आहे फरकाचा मुद्दा, उद्देश. तर आता अंतर्गत तपासणीचा उद्देश काय असेल, तर अंतर्गत तपासणीचा उद्देश चुका आणि फसवणूक टाळण्यासाठी आहे. तर अंतर्गत अंकेक्षणाचा उद्देश चुका आणि फसवणूक शोधणे हा आहे. त्यानंतर थर्ड आहे कामाची सुरुवात. तर बघा, कामाची सुरुवात अंतर्गत तपासणीमध्ये कामाची सुरुवात व्यवहारादरम्यान अंतर्गत तपासणी चालू असते. तर लेखा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत अंकेक्षणाचं काम चालू केलं जातं. तुम्हालाही माहिती आहे अंतर्गत अंकेक्षकाचं कार्य काय असतं. जी लेखापुस्तके असतात तर तीच चेक करणे असतात. तर लेखापुस्तके जर कंप्लीट झाली नाही तर त्याचं काम सुरू होणार आहे का, तर नाही. त्याचं पूर्ण पुस्तक कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे जे काही आर्थिक वर्ष आहे आपलं, तर त्या आर्थिक वर्षामध्ये जे लेखापुस्तकाचं काम जर संपलं तेव्हाच आपलं काम चालू होतं, म्हणजेच अंतर्गत अंकेक्षकाचं काम चालू असतं. त्यानंतर बघा, चौथा आहे चूक व फसवणुकीचा शोध. तर अंतर्गत तपासणीमध्ये चुका आणि फसवणूक काम करतानाच आढळून येतात. तर अंतर्गत अंकेक्षणामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत लेखापरीक्षणात चुका आणि घोटाळे आढळून येतात. त्यानंतर पाचवा फरकाचा मुद्दा आहे कामाची कामगिरी. तर बघा, अंतर्गत तपासणीमध्ये काम करण्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही. अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये विशेषतः नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या गटाद्वारे काम केले जाते. हे 5 फरकाचे मुद्दे लक्षात ठेवा. आणखीन 5 आहेत. तर बघा, 6वा मुद्दा आहे व्याप्ती. अंतर्गत तपासणीमध्ये व्याप्ती मर्यादित असू शकते. जसे की उदाहरण पहा, विशिष्ट प्रक्रिया किंवा क्षेत्रावर लक्ष देणे. अंतर्गत अंकेक्षणामध्ये सामान्यतः संपूर्ण व्याप्ती किंवा त्यातील महत्त्वपूर्ण भाग समाविष्ट असतात. जर तुम्ही ऑडिटचं जर तुम्हाला विद्यावती पाहिजे असेल तर त्याचं PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अवेलेबल आहे. तुम्ही टेलिग्रामची लिंक जॉईन करून त्यावरून ते PDF डाउनलोड करून सुद्धा याचा अभ्यास करू शकता. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण नोट्स वगैरे भेटून जातील. त्यानंतर 7वा आहे आयोजन. तर बघा, अंतर्गत तपासणीमध्ये संस्थेद्वारे अंमलबजावणी आणि देखभाल केली जाते. तर स्वतंत्र अंकेक्षण टीमद्वारे आयोजित केले जाते. त्यानंतर 8वा आहे कामकाज. सतत आधारावर अंतर्गत तपासणीचे काम हे केले जाते. तर अंतर्गत अंकेक्षण हे सामान्यतः विशिष्ट कालावधीच्या आधारावर अंतर्गत अंकेक्षणाचे हे काम केले जाते. त्यानंतर
9वा आहे कर्मचाऱ्याचा सहभाग। तर हे मी आपल्या भाषेत समजेल अशा भाषेत डिफरन्स दिलेला आहे। पुस्तकीच्या भाषेत तुम्ही गेलात तर तुम्हाला पाठ करायला सुद्धा पाठ होणार नाही, कारण पुस्तकी भाषा लक्षात ठेवायला अवघड जाते। जर आपण एखादी गोष्ट समजून घेतली तर ती आपल्याला जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे लिहिता येते। त्यासाठी हा डिफरन्स तुम्ही ऐकू शकता किंवा एकदा व्हिडिओमध्ये लिहून घेऊ शकता, ठीक आहे। याचं विद्यावतीसुद्धा अवेलेबल आहे, आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून डाउनलोड करून घेऊ शकतात। तर बघा, अंतर्गत तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्याची गरज असते, तर कमी लोकांमध्ये अंतर्गत अंकेक्षकाचं काम पूर्ण केले जाऊ शकते। त्यानंतर 10वा आहे स्वतंत्र कर्मचाऱ्याची गरज। अंतर्गत तपासणीमध्ये अशी कोणतीही आवश्यकता नाही, तर अंतर्गत अंकेक्षणामध्ये स्वतंत्र कर्मचाऱ्याची ही निवड केली जाते। तर बघा, अंतर्गत तपासणीचं काम हे तर कोणीही करू शकतं। तपासणी करायची काय अवघड नसते, केलेलं काम चेक करायचं असतं। एखाद्या व्यक्तीने केलेलं काम ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाताने चेक करणे यालाच अंतर्गत तपासणी म्हणतात। तर अंतर्गत अंकेक्षणामध्ये तसं नसतं, तर एकाच व्यक्तीची निवड केली जाते, ज्याला की लेखापरीक्षकाचे ज्ञान आहे। त्याला CAची मॅन्डेटरी नाही, परंतु त्याला अकाउंट म्हणजेच लेखापरीक्षणाचं ज्ञान असलेला पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरनल चेक अँड इंटरनल ऑडिट याचा डिफरन्स तुम्हाला समजला असेल। त्यानंतर आपण पाहणार आहोत इंटरनल VS एक्सटर्नल ऑडिट, म्हणजेच अंतर्गत अंकेक्षण व बाहेरगत अंकेक्षण। तर यामध्ये सुद्धा 10 पॉईंट आहेत, 10 मुद्दे आहेत फरकाचे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। जे इंटरनल तपासणीचे होते तेच तुम्हाला इंटरनल ऑडिटमध्ये आहेत, फक्त एवढंच की 2-4 मुद्दे वेगळे येणार आहेत, ठीक आहे। तर अर्थ पहा, अंतर्गत अंकेक्षण। अंतर्गत अंकेक्षण हे एका स्वतंत्र लेखापरीक्षण विभागाद्वारे संस्थेमध्ये चालू असलेल्या अंकेक्षण कार्याचा संदर्भ आहे। तर बाहेरगत अंकेक्षण। बाहेरगत अंकेक्षण हे स्वतंत्र संस्थेद्वारे केले जाणारे अंकेक्षण कार्य आहे, जे संस्थेच्या कुठेही संबंधित असणार नाही। बाहेरगत अंकेक्षकाची आपण अशी नियुक्ती करतो की ज्याचा संबंध आपल्या कंपनीमधील कुठल्याही व्यक्तीशी नाही किंवा आपल्या कंपनीशी नाही, अशा व्यक्तीची निवड करतो, त्यालाच आपण बाहेरगत अंकेक्षण असे म्हणतो। त्यानंतर बघा, दुसरा मुद्दा आहे उद्देश। तर दैनंदिन क्रियाकलापांचा आढावा घेणे आणि सुधारणेसाठी सूचना देणे हा अंतर्गत अंकेक्षणाचा उद्देश आहे। तर बहिर्गत अंकेक्षणाचा कंपनीच्या विधानांचे पडताळणी करणे किंवा चुका व फसवणूक शोधणे। त्यानंतर 3rd आहे नियुक्ती। अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती व्यवस्थापकाकडून केली जाते। हे बघा, अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती व्यवस्थापकाकडून केली जाते, तर कंपनीच्या भागधारकांकडून बहिर्गत अंकेक्षकाचीही नियुक्ती केली जाते, ठीक आहे। त्यानंतर 4था व्याप्ती। संस्थेच्या व्यवस्थापनाने निर्णय घेतला जातो आणि कायद्याने ठरवल्याप्रमाणे बहिर्गत अंकेक्षकाचं हे काम केलं जातं। त्यानंतर मोबदला। अंतर्गत अंकेक्षण हे वेतन प्रक्रियेवरती काम करत असतो, तर बहिर्गत अंकेक्षण हा प्रोफेशनल फीवरती काम करतो। तर बघा, अंतर्गत अंकेक्षण हे आपण नेमलेला एक कर्मचारी असतो की जो आपल्या कायम कंपनीमध्ये असतो, तर त्याला आपण पगारीवरती ठेवलेलं असतं, म्हणजेच त्याला वेतन देऊन आपण ते काम करून घेत असतो। वर्षभर आपण त्याला महिन्याची सॅलरी देत असतो, तर तो झाला अंतर्गत अंकेक्षक। आणि बहिर्गत अंकेक्षकाला आपण वर्षाच्या शेवटी जेव्हा आपलं कंपनीचं लेखापरीक्षणाचं पूर्ण काम केलं जातं, तेव्हा आपण बहिर्गत अंकेक्षक हे बोलून ते ऑडिट करून घेत असतो। त्यानंतर 6वा आहे बंधन। अंतर्गत अंकेक्षण हे ऐच्छिक आहे, तर बहिर्गत अंकेक्षण हे भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार बंधनकारक आहे। अंतर्गत अंकेक्षण करा हे सरकारचं म्हणणं नाही, परंतु बहिर्गत अंकेक्षण करणं हे भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार बंधनकारकच आहे, ठीक आहे। त्यानंतर 7वा आहे कालावधी। अंतर्गत अंकेक्षणाची प्रक्रिया सतत चालू असते, तर बहिर्गत अंकेक्षण हे वर्षातून एकदा केले जाते। त्यानंतर तपासणी। संस्थेची कार्यक्षमता तपासली जाते, तर वित्तीय विवरणांची अचूकता तपासली जाते। त्यानंतर अहवाल। व्यवस्थापक आणि संचालक मंडळाला अंतर्गत अंकेक्षणाचा अहवाल दिला जातो, कारण व्यवस्थापकच अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती करत असतात। त्यानंतर बाहेरगत अंकेक्षण अहवाल हा कंपनीच्या भागधारकांना निष्कर्ष कळवला जातो, सामान्यतः आर्थिक विधानासह लेखापरीक्षण करून अहवालाद्वारे सांगितले जाते। त्यानंतर 10वा आहे पात्रता।
आता पात्रता बघा, अंतर्गत अंकेक्षक हा अंकेक्षकाचे ज्ञान असणारा असावा. त्याच्यासाठी कायद्यानुसार कोणतीही पात्रता बंधनकारक नाही, त्याला फक्त अंकेक्षकाचे ज्ञान असले पाहिजे. आणि बहिर्गत अंकेक्षक हा CA असणे आवश्यक आहे. तर बहिर्गत अंकेक्षक हा CA असला तरच आपण त्याची अपॉइंटमेंट करत असतो वर्षाच्या शेवटी. तर अशा प्रकारे आपण इंटरनल ऑडिट vs एक्सटर्नल ऑडिट याचा डिफरन्स बिटवीन घेतलेला आहे. तर हा डिफरन्स बिटवीन तुम्ही मिस करू नका. ओझरतं तरी तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर वाचून जावा. त्याचबरोबर विद्यावती आहे, त्याचं PDF अपलोड केलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. त्यानंतर मी तुम्हाला एक्स्ट्रा यामध्ये देत आहे ऑडिटिंग इन कम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन या चॅप्टरमधील जो डिफरन्स आहे हस्तलिखित आणि संगणकीकृत. तर बघा, हस्तलिखित म्हणजे मॅन्युअली, संगणकीकृत म्हणजे कम्प्युटराइज्ड. तर बघा, अर्थ आहे हस्तलिखित लेखा ही अकाउंटिंगची एक प्रणाली आहे जी आर्थिक नोंदी ठेवण्यासाठी जी भौतिक रजिस्टर आणि अकाउंटिंग बुक वापरतो. तर संगणकीय लेखाकृत ही एक लेखा प्रणाली आहे जी आर्थिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड करण्यासाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर करते. त्यानंतर याची गणना पहा, सर्व गणना व्यक्तीकडून चलितपणे केली जाते. तर संगणकीकृतमध्ये फक्त इनपुट डेटा आवश्यक आहे, गणना संगणक प्रणालीद्वारे केली जाते. त्यानंतर गती, काम व्यक्तीकडून केले जाते त्यामुळे मंद गतीने काम होते. इकडे तुलनेने कामाची गती ही जास्तच असते. आता तुम्हाला माहिती आहे, जर एखादा व्यक्ती जर अकाउंटिंगचं काम करायला बसला तर त्याला हाताने लिहित बसावे लागतं, काही चुका होतात, पानांची जास्ती लागते. तर संगणकीकृतमध्ये तसं काही आहे का? हां, चुकलं की लगेच डिलीट करता येतं, इरेज करता येतं, तसं मॅन्युअलीमध्ये होत नाही. ठीक आहे. त्यानंतर चौथा घटक आहे, चौथा आहे बॅकअप. तर बघा, हस्तलिखित प्रणालीमध्ये बॅकअप ठेवणे शक्य नाही. तर तुलनेने कामाची गती जास्त असते, बॅकअप ठेवले जाते. वेळ, हस्तलिखितमध्ये नोंदी करण्यासाठी जास्त वेळ लागतो, यामध्ये नोंदी करण्यासाठी कमी वेळ लागतो कम्प्युटराइज्डमध्ये. त्यानंतर 6वा आहे तेरीज पत्रक, आवश्यक तेव्हा तयार केले जाते. दैनंदिन आधारावर त्वरित तेरीज पत्रक प्रदान केले जातात. त्यानंतर 7वा आहे खर्च. हस्तलिखित प्रणालीमध्ये खर्च जास्त असतो कारण खात्याची अनेक पुस्तके ठेवायची असतात. संगणकीकृत प्रणालीमध्ये तुलनेत कमी आहे कारण सर्व नोंदी सॉफ्ट कॉपीमध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर अचूकता, हस्तलिखितमध्ये कारकुनी चुका जसे की अंकगणितीय पुढे नेण्यास त्रुटी इत्यादी होऊ शकतात. तर दिलेले इनपुट बरोबर असेल तर आउटपुट देखील योग्य येणे, प्रोग्रामिंग योग्य असल्यास अंकगणितीय किंवा इतर त्रुटी होण्याची शक्यता कमी असते. त्यानंतर 9वा मुद्दा आहे आर्थिक विधाने. हे एका विशिष्ट कालावधीच्या शेवटी तयार केले जातात. तर संगणकीकृतमध्ये एका बटनाच्या आधारावर आपोआप तयार केले जाते. 10वा आहे वर्गीकरण. हस्तलिखित प्रणालीमध्ये मूळ नोंदीच्या पुस्तकामध्ये नोंदवलेल्या सेक्शनचे पुढे लेजर खात्यामध्ये पोस्टिंगमध्ये वर्गीकरण केले जाते. तर संगणकीकृत प्रणालीमध्ये डेटाचे वर्गीकरण करण्यासाठी अशी कोणतीही डेटा डुप्लिकेशन केली जात नाही, डेटाचे एकसारखे स्वरूप बघायला भेटू शकते. तर अशा प्रकारे हस्तलिखित आणि संगणकीकृत यामधील आपण डिफरन्स पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर त्या प्रश्नांचा अभ्यास करायला ते प्रश्न मी काढून देणार आहे. तर त्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.